छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले ते मथुरीवरून आता स्वराज्याकडे प्रवास करू लागले होते. त्या दरम्यानची एक गोष्ट. पहाट झाली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. आड रानातली वाट संपली आणि पक्की सडक लागली, पण धुक्यामुळं नीटसं दिसत नव्हतं. 4 पुरुष अंतरानंतर रस्त्यावर फक्त गडद पांढरा रंग. जसं हंडिया नावाचं गाव येऊ लागलं तसं वाटेवर काही लोक उभे असल्याचं दिसू लागलं. धुक्यामुळं स्पष्ट दिसत नव्हतं, पण तशातही शिवाजी महाराज सावध झाले. सगळ्यांनी आपापले घोडे थांबवले. महाराजांनी राघोजींना पुढे जाऊन माहिती काढण्यास सांगितलं. राघोजी आणि एक मावळा घोड्यावरून उतरले आणि रस्त्याच्या आजूबाजूने पुढे गेले. काही क्षणात राघोजी वेगानं मागं पडत आले आणि म्हणाले, गनिमांनी कोतोबांना पकडलंय. त्यांच्या नरड्यावर तलवार ठेवली. ते बहुतेक तुमचीच वाट बघतायत. सगळे या वाटेवर थांबलेत. आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायला हवं महाराज. राघोजी असं म्हणताच महाराजांनी रागानं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, कोतोबाला तसंच मरायला सोडून का? तसे निराजी समजवण्याच्या सुरात म्हणाले, महाराज, भावनिक होऊन विचार करण्याची ही वेळ नाही. गनिम जर आपलीच वाट पाहत असेल तर त्याने आपल्याला पकडण्याचा पूर्ण कट केलेला असेल. निराजीचं वाक्य संपलं आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर भीती जमा झाली. ते अवतीभोवती पाहू लागले. दोन्ही बाजूच्या टेकडीवरच्या धुक्यातून गनिमांच्या 2 सशस्त्र तुकड्या खाली येत होत्या. दुसऱ्याच क्षणाला निराजी, राघोजी, दत्ताजी आणि माणकोजी आणि इतर मावळ्यांनी तलवारी काढल्या. महाराजांनी सगळ्यांना पुन्हा तलवारी मॅन करायला सांगितले आणि म्हणाले, हंडियाच्या तुबलाहा मेहरफेरचे सैन्य आहे. ते तुबलाहाशी कशाप्रकारे बोलायचे हे आम्ही जाणतो. सर्वांनी आपले शस्त्र मॅन करावीत. महाराज असं म्हणताच सगळ्यांनी आपले शस्त्र मॅन केले. नंग्या तलवारी घेऊन जवळ आलेल्या तुबलाहाच्या सैन्याने महाराजांसह सर्वांना घोड्यावरून खाली उतरून चालण्यास सांगितले. महाराजांनी होकार दिला आणि सर्वजण चालत निघाले. धुकं विरळ होत गेलं तसं समोरचं चित्र स्पष्ट दिसू लागलं. रस्त्याच्या मधोमध कोतोबा गुडघ्यांवर बसला होता आणि त्याच्या मानेवर तलवार होती. पाठीमागं एका आसनावर तुबलाह मेहफीर बसलेला होता. तो समोर आला आणि म्हणाला, अंमलदार गफ्फार मोहम्मद यांचं नाव घेऊन तुम्ही रिंगरोडच्या शमशेर बहादूरची हवेली लुटली आणि आता आमच्या हंडियामध्ये आला आहात का? तुम्हाला काय वाटलं आमचं तुमच्यावर लक्ष नाही? ज्या दिवशी तुम्ही रिंगरोडवर दरोडा टाकला त्याच दिवशी आमच्यापर्यंत खबर पोहोचली आणि तेव्हापासून आमचे हेर तुमच्या मागावर होते. कोण आहात तुम्ही? आणि गफ्फार मोहम्मद यांचं नाव सांगून शमशेर बहादूरला लुटण्याचं काय कारण? निराजींनी महाराजांकडे पाहिलं आणि म्हणाले, म्हणजे त्या दरोड्यामुळे यानं आपल्याला ताब्यात घेतलं आहे तर? महाराजांनी होकार दिला आणि सरदार तुबलाहाला म्हणाले, काही रहस्य सर्वांसमोर उलगडता येत नाही तुबलाहा. आम्ही तुमच्याशी खाजगीत बोलू इच्छितो. तसा तुबलाहा म्हणाला, पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? जे असेल ते समक्ष बोला. महाराजांनी होकार दिला आणि म्हणाले, जशी तुमची इच्छा. तुम्ही आणि गफ्फार मोहम्मद दोघांनी मिळून आपत्कालीन परिस्थितीचं कारण सांगून जो कर बादशाह औरंगजेबाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर वापरला. अरे 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 रुको रुको रुको. तुबलाहाने महाराजांना बोलता बोलता थांबवलं आणि म्हणाला, तुम्ही तुमची तलवार तिथंच ठेवून चौकीत यावं. आपण तिथे बोलू. महाराजांनी होकार दिला आणि कमरेची तलवार काढून निराजींच्या हाती देत म्हणाले, दगाफटका जर झाला तर थेट हमला चढवा. आतमध्ये जाताच तुबलाहाशी महाराज म्हणाले, आमच्या सहकार्याला तुम्ही गुडघ्यावर बसवून ठेवलाय. त्याला मुक्त केलं असतं तर तो आमच्या बाकी सहकाऱ्यांकडे गेला असता. तुमचंच राज्य आहे. पडून पडून कुठं जाणार तो? तुबलाहाने होकार दिला आणि बाहेर उभ्या असलेल्या सेवकाला आत बोलवत कोतोबाला मुक्त करण्याचा आदेश दिला. सेवक निघून गेला तसा तुबलाहा म्हणाला, आम्ही आणि गफ्फार मोहम्मद कर भरत नाही हे तुम्हास कसे ठाऊक? महाराज म्हणाले, सरदार, तुम्ही अद्याप बादशाह औरंगजेब याची ताकद ओळखलेली नाही. त्यांचे हेर फक्त शत्रूंच्या कुरापतींवर लक्ष ठेवून नसतात तर मित्रांच्या आर्थिक गणितावर सुद्धा लक्ष ठेवून असतात. प्रश्नार्थक चेहरा करत तुबलाहा म्हणाला, मला समजलं नाही. स्मित करत शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही जहापना औरंगजेब यांच्या अर्थ खात्यातील जासूद आहोत. तुम्ही तुमच्या संस्थानातून आजवर किती कर गोळा केला आणि बादशाला कोणते कारण सांगून तुम्ही कोणता कर कोणत्या कामी लावला हे आम्ही चांगल्या पद्धतीनं जाणतो. तुबलाहा, हवेलीच्या 4थ्या माळ्यावरच्या जलतरण तलावाच्या कठड्यामध्ये पेरण्यात आलेले हिरे कुठून आले जरा सांगू शकाल का? राजांनी असा प्रश्न विचारताच तुबलाहा चकित झाला. शेजारची कुपी तोंडात लावत त्यानं गटागट पाणी प्यायलं आणि क्षणभर शांतपणे श्वास घेत त्यानं महाराजांकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही ज्या पद्धतीनं शमशेर बहादूरची हवेली लुटली त्यावरून आम्ही तुमच्यावर संशय घेतला. आमची तुमच्याशी कसल्याही प्रकारची दुश्मनी नाही. उलट तुम्ही आला आहात तर 4 दिवस राहून आमचा पाहुणचार स्वीकारावा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही ही आमची खात्री आहे. महाराज म्हणाले,
आम्हाला तुमचा पाहुणचार नक्कीच आवडला असता तुबलहा, पण बादशहाच्या आदेशानुसार आम्ही सध्या वेगळ्या मोहिमेवर आहोत, त्यामुळे आम्हाला माफ करावं. तसा चिंतातूर चेहरा करत तुबलहा म्हणाला, मोहीम? कसली मोहीम? आमची काही मदत हवी असेल तर सांगा. तुम्हाला मदत करण्याची आमची मनापासून इच्छा आहे. महाराज म्हणाले, तो शिवा आग्र्यातून पळून गेला आहे ना, तुमच्यापर्यंत तर ही बातमी पोहोचलीच असेल. हो हो हो, आमच्यापर्यंत ती वार्ता आली आहे. महाराजांच्या भुवया वक्राकार झाल्या. तसे महाराज म्हणाले, आम्ही गुप्तपणे त्या शिवाचा माग काढतोय, पण या दिशेला आम्हाला त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. नकारार्थी मान डुलत तुबलहा म्हणाला, नाही नाही, इकडं तर आल्याची काहीही खबर नाही, पण खबर आली आहे की आग्र्यात त्याच्या 4 साथीदारांना ताब्यात घेण्यात आलंय. कोणीतरी हिरोजी, मदारी, त्र्यंबक आणि रघुनाथ अशी त्यांचं नाव आहेत. सगळ्यांना चाबकानं फोडून काढलंय, पण तोंड उघडायला ते तयार नाहीत. महाराजांनी हाताची मूठ घट्ट पकडत आवंढा गिळला आणि गहिवरल्या स्वरात म्हणाले, आणखी काही खबर? जाफर खान 5,000ची फौज घेऊन वाराणसीकडे निघाला आहे. त्याचं म्हणणं आहे की शिवाजी वाराणसी मार्गेच स्वराज्याकडे निघाला असेल. महाराजांनी चमकून तुबलहाकडे पाहिलं. काय, 5,000ची फौज? तसा तुबलहा संशयानं महाराजांकडे पाहत म्हणाला, तुम्हाला एवढं काय आश्चर्यचकित व्हायचं कारण? क्षणात महाराजांनी चेहऱ्यांवरचं आश्चर्य गायब केलं आणि हताश चेहरा करत म्हणाले, आम्हीही शिवाला शोधण्यासाठी वाराणसीला निघालो होतो, पण जाफर खान 5,000ची फौज घेऊन वाराणसीला निघाला असेल तर साहजिकच शिवा त्यालाच सापडेल आणि बादशहाच्या नजरेत आम्ही अपयशी ठरू. तसा तुबलहा विचार करत म्हणाला, समजा आम्ही जाफर खानाला इथूनच माघारी पाठवलं तर? म्हणजे आम्ही जाफर खानाला पटवून दिलं की शिवाजी वाराणसीपर्यंत गेलाच नाही आणि जाफर खान इथून माघारी निघून गेला तर? महाराजांनी समोर होत तुबलहाच्या हातात हात दिला आणि म्हणाले, तसं झालं तर तुमचा एकही गैरव्यवहार बादशहापर्यंत पोहोचणार नाही असा आम्ही शब्द देतो. पण मी एकाच वेळी तुम्हाला आणि गफार मोहम्मदलाही निर्दोष ठरू शकत नाही. माझ्या नोकरीचा सवाल आहे. मला गफार मोहम्मदचा गैरव्यवहार बादशहासमोर मांडावाच लागेल, पण तुम्हाला मी पूर्णतः निर्दोष सिद्ध करू शकतो. चालेल ना तुम्हाला? महाराज असं म्हणताच मोठ्या आनंदाने तुबलहा समोर आला आणि त्याने महाराजांना मिठीच मारली. दोघंही तंबू बाहेर आले. तुबलहाने आदेश दिला आणि मावड्यांना पुढची वाट मोकळी करण्यात आली. जाता जाता तुबलहाने सर्वांना उंची पोशाख आणि उमद्या घोड्यांची भेटही दिली. महाराजांना खास रत्नाने सन्मानितही करण्यात आलं. सकाळ चांगली उजाडली होती. महाराजांनी तुबलहाचा निरोप घेतला आणि सर्व साधूंचे घोडे वाराणसीच्या दिशेनं कूच करू लागले. महाराजांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, हिरोजी, मदारी, त्र्यंबक आणि रघुनाथ हे कसे काय पकडले गेले? कोणी दगाफटका तर नाही केला ना?